व्ह्यूअर्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या घरातील गणपती बाप्पा आणि त्याचबरोबर आमच्या घरातील महालक्ष्मी। चला तर मग सुरुवात करूया। स्टार्ट करूया। सगळ्यात पहिले हे आहे आमचे डेकोरेशन, जे आम्ही स्वतः घरी केलेले आहे। सुंदर आहे ना? या डेकोरेशन बद्दल तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। घ्या करा तुम्ही। त्यानंतर गौरींच्या आगमनासाठी आम्ही सगळे एकत्र जमलो। गणपती बाप्पांच्या आगमनानंतर काही दिवसांनी आपल्या घरात येते ती गौरी। आज तिला घेऊन येताना वातावरणात एक वेगळाच उत्साह भरलेला असतो। ढोल ताशांचा नाद, ओवाळणीची गाणी, रांगोळीचे रंग, फुलांचा सुगंध हे सगळं एकत्र घेऊन एक अद्भुत मंगल वातावरण तयार होतं। गौरी घरी येते म्हणजे सौंदर्य, समृद्धी आणि शुभत्व आपल्या जीवनात येतं असं मानलं जातं। घराघरातून स्त्रिया देवीला घरी आणताना मंगल गाणी गातात। गौरी आली, मंगल आली, सुख शांती घेऊन आली, सगळी मंडळी देवीच्या स्वागतासाठी मनोभावे सज्ज होतात। देवीला घरात आणताना प्रत्येकाच्या मनात एकच इच्छा असते, आई तुझ्या पावलांनी आमचं घर आनंदाने, आरोग्याने आणि समाधानाने भरून येऊ दे। अशा या मंगल क्षणी गौरीचं घरातलं स्वागत खरं तर घराघरातील एक छोटंसं दिवाळीचं पर्व वाटतं। ही आहे आम्ही काढलेली छोटीशी रांगोळी। गौरी म्हणजे फक्त मूर्ती नाही, गौरी म्हणजे आईचं ममत्व, लक्ष्मीचं सौंदर्य आणि धरती मातेची संपन्नता। गौरी येते ती 2 दिवसांसाठी, पण त्या 2 दिवसात ती आपल्या घरात इतकं सौंदर्य, आनंद आणि प्रेम भरते की संपूर्ण वर्षभर मनाला एक वेगळीच ताकद मिळते। गौरी येते तेव्हा घराची दारं फुलाने सजवली जातात, रांगोळी रंगांनी फुलवली जाते। त्यानंतर आम्ही सगळे घरचे मिळून गेलेलो या डॅमवरती। आता सध्या पावसाळा असल्यामुळे इकडे भरपूर पाणी वाहत होते। आजूबाजूची झाडे सुद्धा हिरवीगार दिसत होती। या डॅमवरती इकडे मध्ये चालण्यासाठी रस्ता सुद्धा आहे। छान आहे ना? त्यानंतर आम्ही गेलेलो आमच्या मामींच्या घरी त्यांच्या महालक्ष्म्या पाहण्यासाठी आणि त्यांनी महाराष्ट्र माझा हा सुंदर देखावा केलेला तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक सणावरती, जो सण आपण साजरा करतो त्याच्यावरती प्रत्येकाचं वेगवेगळा देखावा साजरा केलेला। त्यांनी या देखाव्यामधून महाराष्ट्रातील विविध सण जसे की बैलपोळा, गुढीपाडवा, दिंडी, त्याचबरोबर होळी असे सण आणि महाराष्ट्राची संस्कृती या देखाव्यामधून अतिशय उत्कृष्टपणे मांडण्याचा प्रयत्न केला। आजच्या ब्लॉगसाठी इतकेच। भेटूया नवीन ब्लॉगमध्ये। धन्यवाद।